ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसह व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 209 रुपयांपर्यंत स्वस्त झालाय. मात्र घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. दरम्यान 2026च्या सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते मे दरम्यान सिलेंडरचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर 3,000हून अधिक रुपयांवर गेला होता. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील सलग कपातीमुळे आता व्यावसायिकांना दिलासा मिळालाय. बीडमध्ये सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असलेले अधिकारी श्रीनिवास लखमावत यांना तब्बल 45 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुक्त प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीनंतर घरी परतताच एसीबीने सापळा रचून 5 लाख रुपयांच्या खऱ्या आणि 40 लाखांच्या खोट्या नोटांची रक्कम स्वीकारताना लखमावड यांच्यावर ही कारवाई केली आहे. वृक्ष लागवडीची बिलं मंजूर करणे, थकीत वेतन देणे आणि निलंबन मागे घेण्यासाठी लखमावड यांनी ही लाच मागितली होती. या संदर्भात एका तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एसीबीकडे अधिकृत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने बीडमध्ये सापळा रचला. मूळचे नांदेडचे असणारे बीटेक पदवीधर लखमावड हे 2016च्या एमपीएससी वनसेवा परीक्षेत अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून राज्यात पहिले आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचा टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहतील. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने सारसबाग चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेट देत अभिवादन करणार आहेत. अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. दुसरीकडे अमित शहा यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. तर या आंदोलनाला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा भाजपने दिल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाता परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी नाले दुथडी भरून वाहतात. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या खडखडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रायगड जिल्ह्यासह नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाता भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाता आणि कोल्हापूर घाटमाता परिसरासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जर तुम्ही सिंहगड किल्ल्यावर जाण्याचा बेत आखत असाल तर जरा थांबा. पावसाचा जोर पाहता पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पुणे वन विभागाने शनिवारी आणि रविवारी म्हणजेच 1 आणि 2 ऑगस्टला सिंहगड किल्ला पर्यटनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. सिंहगड घाटातील काही भाग हा अत्यंत दरडप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. मुसळधार पावसामुळे दुर्घटना घडण्याचा इथे मोठा धोका आहे. याशिवाय झाडे रस्त्यावर येऊ शकतात. तसेच डोंगरावरून दगड थेट रस्त्यावर येऊन वाहतूक ठप्प किंवा अपघात होऊ शकतो. याच कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला. सिंहगड रस्ता परिसरातील एकता नगरी, विठ्ठलनगर आणि निंबसनगरमधील रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या धोक्याला सामोरे जावे लागत असतानाही त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचे आणि नदीकाठ संरक्षणाचा प्रस्ताव गेली 2 वर्ष केवळ कागदावरच राहिला. राज्य शासन आणि महापालिकेच्या उदासीनतेमुळे या भागातील नागरिकांना पुन्हा एकदा पूरस्थितीमुळे आर्थिक नुकसान तसेच मनस्तापाचा सामना करावा लागला. 25 जुलै 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मुठा नदीला आलेल्या पुरात या परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं होतं. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागासाठी ठाणे शहराच्या धर्तीवर क्लस्टर उभारून नागरिकांचं पुनर्वसन करण्याची घोषणा केली. तसेच महापालिकेने देखील तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. महापालिकेनेही तात्काळ प्रस्ताव तयार करत नगरविकास विभागाच्या मान्यतेसाठी पाठवला. मात्र त्यावर अद्याप साधी चर्चाही झालेली नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्यांनी जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान आपल्यासह आपल्या दिवंगत आईलाही शिवीगाळ करण्यात आल्याचे सांगितले. मात्र या दिशाभूल झालेल्या मुलांना न्यायालयात खेचून किंवा शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे त्यांना माफ करायचा आहे अशी भूमिका मोदी यांनी मांडली आहे.
मला त्यांना माफ करायचं आहे. माणसांकडून चुका होतात, मात्र आपली मुलं अशा प्रकारची अपशब्दांची भाषा वापरत आहे हा संस्कृतीला धक्का आहे. त्यांना योग्य मार्ग दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे. समाजात असलेली नाराजी आणि अस्वस्थता आपण समजू शकतो, मात्र तरुणांना जवळ घेऊन त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची ही वेळ आहे, असं मोदी म्हणाले. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. या चर्चेदरम्यान भारताने प्रादेशिक अस्थिरतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत व्यापारी जहाजे आणि खलाशांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाही त्याचा स्पष्ट इशारा दिला. जयशंकर यांनी एक्सवर पोस्ट करत नमूद केलंय की व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा भारत तीव्र निषेध करतो. सध्याच्या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी शांतता संवाद हाच एकमेव योग्य पर्याय आहे. सर्व संबंधित पक्षांनी संयम बाळगून शांततापूर्ण मार्ग स्वीकारावा अशी भूमिका भारताने पुन्हा एकदा मांडली आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मधील पुरुष भालाफेक प्रकारात भारताने दुहेरी यश मिळवलंय. भारताचा स्टार भालाफेकपटू आणि माजी ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकलं, तर नवख्या यशवीर सिंगने कांस्य पदक आपल्या नावावर केलं. श्रीलंकेच्या तरुण भालाफेकपटू रुमेश थरंगा पथिरागाने नीरजला मागे टाकत सुवर्ण पदकावर नाव कोरलंय. शुक्रवारी पार पडलेल्या या हायव्होल्टेज अंतिम फेरीत नीरजने दुसऱ्या फेरीत 85.83 मीटर लांब भालाफेक करत थेट अव्वल स्थान पटकावलं. गंभीर दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या नीरजचा या हंगामातील हा सर्वोत्तम थ्रो ठरला, परंतु त्याच फेरीत श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पथिरागा याने तब्बल 89.73 मीटरचा थ्रो करत नीरजच्या पुढे गेला. त्यानंतरच्या 4 फेऱ्यांमध्ये नीरज किंवा इतर कोणत्याही खेळाडूला पथिरागाचा हा विक्रम मोडता आला नाही. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेवर टीका केली. यानंतर आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाच्या नावाखाली पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रींबद्दल ज्या प्रकारे अत्यंत नीच आणि गलिच्छ भाषेचा वापर करण्यात आला ते पाहून माझे मन हे लावून गेलंय. हे आंदोलन उत्स्फूर्त नसून पूर्णपणे नियोजित होतं आणि यामागे मोठा राजकीय हेतू होता. हे लोक सरकार पाडण्याचे मनसुबे घेऊन आले होते. दिवसभर घोषणाबाजी करायची, शिवीगाळ करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण असू शकत नाही. पैशांसाठी देशात अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्यांचा हा कट असल्याचा गंभीर आरोप मुकेश खन्ना यांनी केला.